द अरेंज मॅरेज भाग 6 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी। अर्जुनचे बाबा सायली आणि अर्जुनला सांगतात की त्यांनी ब्राह्मणाकडून लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख काढून आणली आहे आणि त्यानुसार पुढच्या 15 दिवसांनी साखरपुडा करायचं ठरवलं आहे आणि बरोबर 1 महिन्यात नंतर लग्न। अर्जुनचे जिजू त्याला हळूच म्हणतात, काय मग साले साहेब, आता तर स्वारी खूपच खुश असेल। अर्जुन गालातल्या गालात हसतो आणि इकडे प्राची सायलीला म्हणते, काय मग आता फक्त 1 महिना राहिलाय, मन में तो लड्डू फूट रहे होंगे असे म्हणून तिला चिडवते। सायलीला आता खूप वेगळीच फिलिंग येते, तिच्या मनात विचारांचे काहूर मासते। किती लवकर झाले ना हे सर्व। 2 दिवसापूर्वी अर्जुन मला बघून गेला आणि आज माझे लग्न पण ठरले। पुढच्या महिन्यात मी माझ्या आई बाबांपासून दूर जाणार। हा विचार करूनच तिच्या डोळ्यात चटकन पाणी येते। ते ती लपवत किचनमध्ये जाते। सायलीची आई भरल्या डोळ्यांनी तिला बघत असते। त्यांनाही तिच्या मनातील घालमेल समजते आणि त्या तिला सावरायला तिच्या मागोमाग जातात। बघा ना आईचं काळीच कशी असते ना, पोरीच्या मनातील घालमेल किती पटकन तिला समजते। सायली किचनमध्ये जाऊन तिचा हुंदका आवरत रडत असते। तेवढ्यात आई तिच्या खांद्यावर हात ठेवते। आईला बघून तर तिला तिचे रडू आवरत नाही। मनाचा बांध ती आईला मिठी मारून मोकळा करते। म्हणते, आई खूप भीती वाटते आहे ग मला, तुम्हा सर्वांना सोडून जावे लागेल या विचारानेच मला रडू येत आहे। नवीन आयुष्याची सुरुवात करताना तुम्हाला मात्र मी इथेच सोडून जाईल। नाही ग आई, मला नाही जायचे तुम्हाला सर्वांना सोडून। 1 महिन्यात लग्न आहे, कसे होईल ग सर्व। आई म्हणते, हीच तर रीत असते ग राणी, आणि तू काय इतकी काळजी करतेस, होईल सर्व नीट। माझ्या काळजाचा तुकडा मी ज्या घरी देत आहे ना, तशी माणसं मिळायला भाग्य लागतं ग, आणि देवाच्या कृपेने ते तुला मिळाले आहे। तू बोलायची ना तुझ्या बाप्पाला की का मी तुझ्या परीक्षेत पास नाही होत, ते याचसाठी होते की अर्जुन तुझ्या आयुष्यात यायचा बाकी होता आणि आज तू त्याच्या परीक्षेत पास झाली। इतका आनंदाचा क्षण आहे, अशी रडू नकोस आणि आमची काळजी नको करूस तू। तू जाणारे तर प्राचीच्या रूपात आम्हाला आणखीन एक गोड मुलगी मिळाली। काहीही टेन्शन घेऊ नकोस, सर्व नीट होईल। आई तिचे अश्रू आवरत सायलीला समजावते आणि बाहेर आणते। सर्वजण खूप आनंदात असतात। तेवढ्यात श्वेताताई अर्जुनला विचारते, काय रे अर्जुन, तुझा शर्ट कुठे आहे? सकाळी तर तू पांढरा शर्ट घातलेला आणि आता हा। सर्वांसमोर अर्जुनला असे विचारल्याने तोही थोडा गडबडतो, पण नंतर सावरतो आणि म्हणतो की सायलीने त्याच्यासाठी चहा केला होता आणि तो सांडल्याने त्याचे तिच्या भावाचा टी शर्ट घातला। ताई सर्वांसमोर अच्छा अच्छा करत तो विषय टाळते, पण तिला काहीतरी गडबड वाटते। अर्जुनचे आई बाबा आणि काका काकू सायलीच्या घरातल्यांचा निरोप घेऊन निघतात। जिजू आणि श्वेता ताई नरेश दादा आणि प्राची बरोबर थोडा वेळ थांबणार असतात आणि जिजूंनी आधीच सांगितलेले असतात की अर्जुन आज रात्री त्यांच्याकडे जेवणार आहेत, त्यामुळे तोही तिथेच थांबतो। सर्व गेल्यावर सायली प्राची आणि श्वेता ताईला म्हणते, आपण माझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूयात का? हे लोक इथे खाली बसतील गप्पा मारत आणि त्या निमित्ताने प्राचीशी बोलता येईल। असे बोलून सायली श्वेताताई आणि प्राचीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते। तिथे गेल्यावर तिघीही मनसोक्त गप्पा मारतात। तेवढ्यात श्वेताताईचे लक्ष अर्जुनच्या शर्टकडे जाते। त्याने तो नीट घडी करून बेडच्या एका बाजूला ठेवलेला असतो। ती पटकन जाऊन तो शर्ट घेते आणि बघते। सायलीला श्वेताताईच्या हातात अर्जुनचा शर्ट बघून टेन्शन येतो। तेवढ्यात श्वेताताई सायलीला चिडवत म्हणते, ओ हा आहे का तुमचा चहा, असे बोलून त्याच्या शर्टावरचा लिपस्टिकचा डाग दाखवते। आता सायलीला समजत नाही ताईला कसे सांगावे। श्वेताताई तिला म्हणते, बघ बघ इकडे बघ, अगं अशी लाजू नकोस। प्राची पण सायलीला चिडवण्याचा चान्स सोडत नाही। ती म्हणते, सायली गाडी एवढ्या पुढे गेली असेल असे वाटले नव्हते मला। श्वेताताई एक्साइट होऊन सायली जवळ येऊन विचारते, सायली आता आम्हाला खरं काय ते सांगायचे हा, नाहीतर हा शर्ट मी डायरेक्ट सर्वांसमोर नेऊन दाखवेल आणि विचारेल काय झाले। सायली एकदम घाबरून जाते, थोडीशी लाजतच म्हणते, काही नाही ग ताई, ते अर्जुन बरोबर इथे बोलत बसले होते ना आणि अचानक माझ्या साडीत पाय अडकून मी त्यांच्या अंगावर पडले आणि हा डाग त्यांच्या शर्टाला लागला। प्राची म्हणते, खरं का, असेच झाले होते ना की याहून काही झाले होते? सायली चेहऱ्यावरचे भाव लपवत, हो ग काहीही झाले नव्हते। इकडे खाली जिजू अर्जुन आणि नरेश दादा बरोबर बोलत होते तेव्हा त्यांना अर्जुनच्या मानेवर नखाचा ओरखडा दिसतो। त्याला समजले, पण त्यांनी नरेश दादा समोर काही रिॲक्ट नाही केलंय।
श्वेताताईला घरी जेवणाची तयारी करायची असते, म्हणून ती जिजूंबरोबर लवकर निघून जाते. सोबतच अर्जुन आणि सायलीला येण्याचे आमंत्रण पण देते. नरेश आणि प्राची बाहेर जाणार असतात, सो ते काही येणार नाही हे त्यांना आधीच माहिती होते. श्वेताताई गेल्यावर सायली प्राचीला विचारते की ती अर्जुनला असे का बोलली की बाप्पाने तुझी इच्छा पूर्ण केली. प्राची सायलीला म्हणते, बस इथे, सांगते मी. ती म्हणते, सायली तुला आठवते का, तू मला सारखी त्या चिमणी पाखरे वृद्धाश्रमाबद्दल विचारायची की तू हे वृद्धाश्रम कोण चालवते. तुला खूप आवडायचे ना तिथे. तू तुझं सर्व सुख दुःख विसरून तिथल्या आजी आजोबांबरोबर रमून जायची. तिथला परिसर, वातावरण तुला खूप आवडायचे, आठवते तुला. आणि ते गणपतीचे मंदिर जिथे तू आरतीसाठी रोज पहाटे पहाटे जायची आणि सर्व आजी आजोबांसाठी आवर्जून तुझ्या मधुर आवाजात एखादे भक्तिगीत किंवा श्लोक म्हणून निघून जायची. सायली म्हणते, हो आजही आठवते मला, पण आता मी जात नाही ग तिथे. त्या मंदिरात जाणे मी सोडून दिले. पण तू का असे विचारते. तुला माहिती पडले का की त्या वृद्धाश्रमाचा ट्रस्टी कोण आहे. प्लीज मला सांग ना, मला त्यांना भेटायचे आहे. खरंच ग, असे लोक खूप कमी असतात जे वृद्धांसाठी, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी इतकं काही करतात. प्राची म्हणते, हो मला माहिती आहे त्या वृद्धाश्रमाचा ट्रस्ट कोण आहे ते, पण तू त्याला आधी अजून एक गोष्ट सांगायची आहे मला. तू जेव्हा जेव्हा त्या मंदिरात जायचीस ना, तुला शोधत अजून एक जण नेहमी तिथे यायचा. तुझ्या आवाजाचा तर तो वेड्यासारखा दिवाना होता, पण तू यायची आणि आरती करून लगेच निघून जायची आणि तो वेड्यासारखा तुला शोधायचा. कामामुळे त्याला पहाटे पहाटे मंदिरात पोहोचायला उशीर व्हायचा आणि तोपर्यंत तू तिथून निघून जायची. तुला शेवटचं त्याने बघितलेलं तेही पाठमोरे. खूप प्रयत्न केला त्याने तुला शोधण्याचा, पण तू नाही सापडलीस. तुला माहितीये ती व्यक्ती आणि चिमणी पाखरे वृद्धाश्रमाचा ट्रस्टी एकच आहे. सायली म्हणते, काय. प्राची म्हणते, हो, आणि ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून तुझा होणारा नवरा मिस्टर अर्जुन देशपांडे आहे. सायलीला हे ऐकून धक्काच बसतो. ती म्हणते, खरंच अर्जुन त्या वृद्धाश्रमचा ट्रस्टी आहे. प्राची म्हणते, हो, त्याची ही बाजू खूप कमी लोकांना माहिती आहे. खूप जीव लावतो तो त्या सर्वांवर. कोणाचं दुःख नाही बघवलं जात ना ग त्याला. अगं खूप नशीबवान आहेस की तुला अर्जुन सारखा प्रेमळ नवरा मिळाला. ज्या वेळेस तू त्या मंदिरात देवाला काहीतरी अगदी गडबडून सांगत होती, तुझे बोल त्याने ऐकले होते आणि त्या दिवसापासून फक्त आणि फक्त तुझे चांगले हो हीच प्रार्थना करायचं तो देवाजवळ. मी पाहिले होते त्याला. मी आणि श्वेता दोघी खूप जिवलग मैत्रिणी आहोत आणि तो मला बहीण मानतो. तो मला सर्व सांगायचा. मला तेव्हा समजलेले की ती मुलगी तू आहेस. मी हे सर्व श्वेता आणि विकास जिजूंना सांगितले. मला तर अर्जुनला पण सांगायचे होते आणि मी त्याला फोन पण केला होता, पण नेमकं तेव्हाच त्याचा फोन हरवलेला आणि त्यामुळे मला सांगताच आले नाही त्याला. नंतर मी कामामुळे बँगलोरला गेले आणि अर्जुन पण त्याच्या कामात खूप बिझी झाला आणि तुझा विषय आम्ही नंतर काढलाच नाही. पण विकास जिजू आणि श्वेताताईंनी तुझी पूर्ण माहिती काढली आणि बघ ना, योगायोग किती की तू त्यांच्या जवळच्या मैत्रिणीची बहीण निघालीस आणि माझी होणारी नणद पण. माझं आणि नरेश लग्न ठरले हे मी त्यांना नंतर सांगितले. देवाची लीला किती अपरंपार असते ना. तुम्हाला दोघांना मिळवण्यासाठी त्याने सर्व दरवाजे उघडून दिले. प्राचीचे सर्व बोलणे ऐकून सायलीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते. अर्जुनबद्दल तिच्या मनात अजून आदर निर्माण होतो. सायली म्हणते, तू अर्जुनला याबद्दल अजून काहीही सांगू नकोस प्लीज. मला त्याला सरप्राईज द्यायचे आहे. मी तुला सांगेल सर्व. प्राची पण सायलीला मदत करायला तयार होते. थोड्या वेळाने प्राची आणि नरेश दादा डिनरला निघून जातात. अर्जुनने आधीच सायलीच्या आईबाबांना सांगितलेले असते की ते दोघे त्यांच्या ताईकडे जेवायला जाणार आहेत. तो सायली खाली येण्याची वाट बघत असतो. सायलीला जेव्हापासून अर्जुनबद्दल समजते तेव्हापासून तिचे प्रेम त्याच्याबद्दल आणखीनच वाढते. मनमोह ती देवाचे आभार मानते. अर्जुन तिला मेसेज करतोस की आज ताईकडे जिजूंकडे जायचे तर मस्त जीन्स आणि टॉप घालून ये. त्याला तिला तशा ड्रेसमध्ये बघायची असते. सायली पण अर्जुनसाठी खूप छान तयार होते. ती ब्ल्यू कलरचा नेटचा स्लीव शॉर्ट टॉप घालते. कानात छोटेसे रेड कलरचे स्टड्स, थोडेसे केस मस्त एका छोट्याशा क्लिपमध्ये अडकवून बाकीचे केस मोकळे सोडते. ओठांना मस्त चेरी कलरची लिपस्टिक आणि हलकासा मेकअप लावून ती तयार होते. आईबाबांसमोर ऑकवर्ड वाटू नये म्हणून ती टॉपवर मरून कलरचे लेदरचे जॅकेट घालते आणि खाली येते.
जशी ती येते अर्जुन तर तिला बघतच राहतो. आई बाबांना नमस्कार करून ते दोघं ताईकडे जायला निघतात. सायली तिच्या आई बाबांसमोर गाडीवरही नीट गाडीच्या मागे पकडून बसते. थोडे पुढे गेल्यावर अर्जुन मुद्दामून करकचून ब्रेक मारतो. सायली एकदम घाबरून त्याला घट्ट पकडते आणि अर्जुनला म्हणते, काय झाले अर्जुन, इतक्या जोरात ब्रेक मारलास? अर्जुन तिला चिडवत म्हणते, काय करणार आता, तू इतक्या ओशाडल्यासारखी बसते. मन नाही लागत माझे गाडी चालवायला, जरा चिटकून बस ना. अर्जुनचे असे बोलणे ऐकून सायली गालातल्या गालात हसू लागते. अर्जुन म्हणतो, काय झाले, लाजली का? सायली म्हणते, मिस्टर अर्जुन, मी काही लाजले वगैरे नाही, तितकी बोल्ड आहे मी. असे बोलून ती गचकन त्याला घट्ट पकडते. अर्जुनला एकदम कुचकुच होते, पण तो स्वतःला सावरत गाडी चालवतो. सायली फुल ऑन त्याला चिडवण्याच्या मूडमध्ये असते. त्याला घट्ट पकडून मुद्दामून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. अर्जुन पण फुल ऑन एन्जॉय करत असतो. ती बाईक राईड जशी ताईचे घर येते. सायली एकदम नीट बसते. दोघेही घरात जातात. ताई आणि जिजू वाटच बघत असतात त्यांची. सायली श्वेता ताईला टॉप अँड 3/4 मध्ये बघून एकदम शॉक होते. ती सायलीला म्हणते, अगं अशी काय बघते, आमच्या इथे सर्व चालते बरं का, आणि अर्जुनकडे पण चालेल हा. अर्जुन आणि जिजू सायलीकडे बघून हसत असतात. थोड्या गप्पा मारून सर्वजण जेवायला बसतात. ताई डायनिंग टेबलवर ताट वाढते. सायली मस्तपैकी तिचे जॉकेट बाजूला काढून हात धुवून अर्जुनच्या बाजूला जाऊन बसते. तिला स्लीव्हलेस टॉपमध्ये बघून अर्जुन तिलाच बघतच राहतो. एकदम हॉट दिसत असते ती. जिजू आणि ताई पण टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसतात. सर्वजण जेवायला सुरुवात करतात. पण अर्जुन काय शांत बसणाऱ्यातला थोडी बसतो. तो मुद्दामून सायलीच्या पायाला पाय लावून गालातल्या गालात हसत असतो. सायलीला त्यामुळे नीट जेवता पण येत नाही. तिला सारखा ठसका लागत असतो. जिजूंना आणि ताईला सर्व समजत असते. शेवटी ताई म्हणते, सायली एक काम कर, तू माझ्या बाजूला येऊन बस, म्हणजे तुला ठसका कमी लागेल, नाही का अर्जुन? अर्जुन ताईकडे बघत गालात हसतो. मग कुठे त्याचे तिला त्रास देणे बंद होते. आता बारी सायलीची असते. ती पण मुद्दामून त्याला मधून मधून पाय मारत असते. तर असे काही त्यांचे जेवण होते. सायली ताईला मदत करून सर्व आवरून घेते. जिजू आणि अर्जुन गप्पा मारत असतात. जिजू त्या दोघांना थोडा टाइम स्पेंड करता यावा म्हणून अर्जुनला सांगतात की अर्जुन, सायलीला जरा आमचे घर दाखवून ये. त्याला समजते. तो जिजूंना थँक्स म्हणतो आणि जिजू त्याला गुपचूप म्हणतात, फक्त जरा तो मानेवरचाच ओरखडा आता पुन्हा नको येऊ देऊस. अर्जुनला एकदम ओशाळल्यासारखे होते. तो सायलीला वरचे घर दाखवायला घेऊन जातो. खरंच ताईचे घर एकदम सुंदर आणि लविश असते. घर दाखवत ते दोघेही गेस्ट रूममध्ये येतात. रूमला लागून मस्त बाल्कनी असते. रूम पण एकदम मोठी असते. रूमचे इंटेरियर सायली बघत असते आणि अर्जुन सायलीला बघत असतो. तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि ती त्याला म्हणते, असा काय बघत आहेस? अर्जुन तिच्या जवळ जात तिला म्हणतो, आज तू एकदम हॉट दिसत आहेस. सायली अर्जुनला मुद्दामून चिडवत म्हणते, ओ बट नो चान्स हा, असं बोलून त्याला अंगठा दाखवते. अर्जुन म्हणतो, असा अंगठा दाखवून काही उपयोग नाही, आणि तिच्या जवळ जात तिला म्हणतो, तुला माहितीये मी काहीही करू शकतो. तशी सायली मागे मागे सरकते. तिलाही भीती वाटू लागते. मनातच म्हणते, सिट यार, उगाच याला चिडवले, आता काही खरं नाही. सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन बेटचं लक्षात आहे ना? अर्जुन म्हणतो, लक्षात आहे माझ्या, तू त्याची काळजी करू नकोस, बेट तर मीच जिंकणार आहे. सायलीला पक्की खात्री होते की अर्जुन आता काही तिला सोडणार नाही. ती तिथून निघणार तेवढ्यात तो तिचा हात पकडून तिला एका कोपऱ्यात त्याच्या पिंजऱ्यात अडकवतो. सायलीला एकदम धडधडायला होते. ही फिलिंग तिला हवीशी पण असते आणि त्या क्षणाला नकोशी पण असते. ती अर्जुनला म्हणते, अर्जुन प्लीज, तू माझ्याजवळ नको येऊस ना, मला खूप कसे तरी होते रे. अर्जुन तिला म्हणतो, का? आता काय झाले? मला चिडवताना मजा वाटत होती ना, मग आता माझा टर्न. सायली अर्जुनला थांबवत म्हणते, अर्जुन प्लीज, ताई किंवा जिजू आले तर काय म्हणतील ते, चल ना जाऊयात खाली. अर्जुन म्हणतो, त्याची काळजी तू नको करू. सायलीला दरदरून घाम सुटतो. तिच्या पोटात गोळा येतो. अर्जुनला धक्का मारायचा निष्फळ प्रयत्न ती करत असते, पण अर्जुनच्या ताकदीपुढे तिची ताकद कमीच. तो तिचे दोन्ही हात पकडून तिच्या डोक्यावरती एका हाताने घट्ट पकडतो. त्यामुळे तिचा टॉप वरती होतो आणि तिची नाजूक कंबर त्याला दिसते. आता मात्र तिची बोलतीच बंद होते. अर्जुन तिला चिडवत म्हणतो, आता कुठे गेला तुझा सो कॉल्ड बोल्डनेस? सायली पण काही कमी नसते. डोक्यातले किडे. ती म्हणते, हे असे जवळ येऊन तुला वाटत असेल तू बेट जिंकशील
तर तो तुझा गोड गैरसमज आहे. अर्जुन म्हणतो अशा बोल्डनेससाठी तर मी बेटही हरायला तयार आहे. पण तू रेडी आहेस का जिंकायला? आता तो फुल ऑन तिची घेत असतो. सायली पण खूप घाबरलेली असते. ती म्हणते, अर्जुन प्लीज असं नको करूस, प्लीज सोड ना मला. अर्जुन म्हणतो, आता मात्र मी तुला सोडणार नाहीये. मला चिडवताना मज्जा येत होती ना, नाव इट्स रिव्हेंज टाईम. सायली काही बोलणार तितक्यात तो तिच्या ओठांवर बोट टेकवतो आणि तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणतो आणि हळूच तिच्या डोळ्यावरून हात फिरवत हळूहळू ओठांवर आणतो. मग हळूहळू मानेवर आणतो. मग माने खाली नेतो. सायली एकदम गंगरून जाते. स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुनची पकड इतकी घट्ट असते की एका हाताने तिचे दोन्ही हात गच्च पकडून ठेवलेले असतात. सायली म्हणते, अर्जुन प्लीज मला सोड, मी नाही चिडवणार तुला. पण अर्जुन कुठे ऐकतो. पुन्हा त्याचा हात हळूहळू खाली जातोच. तोच सायली म्हणते, नाही अर्जुन प्लीज यार, ऐक ना. अर्जुन गालात असतो आणि म्हणतो, ठीक आहे, पुढे नाही जात. असं म्हणत तो तिच्या कमरेला घट्ट पकडून तिला जवळ घेतो. आता मात्र सायलीचं हृदय बंद पडायचे बाकी असते. ती डोळे बंद करून ओरडते, अर्जुन आय क्विट, प्लीज प्लीज सोड मला. आणि तिचा असा केविलवाणा चेहरा बघून तो तिला सोडून देतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो. सायलीचा श्वास एकदम वाढलेला असतो आणि तिचे हात थरथरत कापत असतात. तो तिला त्याच्या मिठीत घेत म्हणतो, किती घाबरतेस सायली? सायली अर्जुनला लढीवाळपणे मारत म्हणते, का रे असा त्रास देतो तू? जीवच गेला असता माझा. अर्जुन हसत तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतो, सायली तुझी आत्ताच अशी हालत आहे, लग्न झाल्यावर काय करशील मग? सायली म्हणते, पप्प करत म्हणते, तेव्हा बघून घेईल मी. अर्जुन हसतच म्हणाला, अच्छा ठीक आहे, बघूयात मग तेव्हा कोण किती घाबरते ते. सायली म्हणते, चला आता खाली, ताई जिजू काय बोलतील आपल्याला? अर्जुन म्हणतो, आता तर जावंच लागेल, पण 1 महिन्यानंतर तयार राहा, तेव्हा मात्र मी काही ऐकणार नाही तुझं. सायलीला पुन्हा धडधडायला होते. ती अर्जुनकडे न बघताच लाजून खाली जाते आणि अर्जुन तिची मज्जा घेत हसत तिच्या मागे खाली जातो. सायली लाजतच खाली येते आणि अर्जुन तिच्या मागे हसत खाली येतो. सायली थोडं स्वतःला सावरत श्वेताताई शेजारी जाऊन बसते आणि अर्जुन तिच्या समोरच्या खुर्चीवर सायलीकडे एकटक बघत बसतो. श्वेताताई मुद्दामून अर्जुनला चिडवत म्हणते, अहेम, इथे सायलीशिवाय आम्ही दोघेही आहोत. अर्जुन म्हणतो, माहिती आहे ताई मला की तुम्ही दोघंही आहेत इथे, पण काय आहे ना, तुमची होणारी सून ना फारच लाजरी आणि घाबरट आहे. जरा तिला ट्रेन कर बरं, नाही तर लग्नानंतर मला खूप प्रॉब्लेम होईल. सायलीला अर्जुनचे हे बोलणे अजिबात ॲक्सेप्टेड नसते. ती लाजून ताईच्या मागे लपते. जिजू तर अर्जुनचं असं बोलणं ऐकून हसायला लागतात आणि श्वेताताई अर्जुनला म्हणते, चल चावट, थोडी तरी लाज शरम नसू दे आणि आमच्या सायलीला काहीही बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो, आता तुम्ही सर्वच तिच्या बाजूने बोलणार असाल तर माझं काय उपयोग बोलून? श्वेताताई सायलीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि इकडे अर्जुन आणि जिजू गप्पा मारत बसतात. जिजू अर्जुनला चिडवत म्हणतात, काय मग साले साहेब, तुमचा रोमॅन्स तर चक्क 2 दिवसातच बहरला हा? असं समजूच नको की मला काही कळत नाहीये. तुझ्यापेक्षा 2 वर्ष जास्त एक्सपिरियन्स आहे मला. खरं सांग, तुझ्या ताईचं लग्न ठरलं होतं तेव्हा आमचा पण रोमॅन्स बहरला होता. अर्जुन म्हणतो, काय सांगता आहात जिजू? छुपे रस्तम हा? जिजू म्हणते, अरे ते तर प्रत्येकाचे असतेच की, आणि असा रोमॅन्स आता लग्न ठरल्यावर नाही करायचा तर काय म्हातारा झाल्यावर करायचा का? ही गोष्ट वेगळी आहे की तुमची गाडी जरा जास्तच फास्ट आहे. अर्जुन जिजूंना बघून गालातच असतो आणि म्हणतो, जिजू तुमच्यापासून काय लपवायचे? आलो आम्ही जवळ. हो, जरा लवकरच आलो, पण आमच्या मॅडमने संयम ठेवण्यासाठी बेट लावली आहे. जिजू हसतच म्हणतात, काय सांगतोस? हे मात्र सायलीने एकदम भारी केलंय. अर्जुन म्हणतो, आता कसा रोमॅन्स करायचा मग? एक मात्र नक्की की बेट मी जिंकेल. अर्जुन थोडा शांत होत म्हणतो, जिजू एक सांगायचे आहे तुम्हाला. जिजू म्हणाले, बोल ना, काय झाले अचानक सिरियस झालास? अर्जुन म्हणतो, जिजू मला सायलीला आश्रमाबद्दल सांगायचे आहे की माझी आणखीन एक फॅमिली आहे. काय माहिती ती हे ऐकून कशी रिॲक्ट करेल. खरं तर ही गोष्ट मला कोणाला सांगायला आवडत नाही की चिमणी पाखरं वृद्धाश्रमाचा ट्रस्टी मीच आहे, पण सायलीला सांगणं गरजेचं आहे. आजकालच्या मुलींना सासू सासऱ्यापर्यंतचे ओझे वाटते. खरंच कसे असतात ना काही मुले, ज्यांना आपल्या आई वडीलही म्हातारपणात वागवता येत नाही.
खरं तर अशा वृद्धाश्रमाची गरजच पडायला नको, पण जाऊ दे, मला हा विषयच नाही आवडत काढायला. जिजू म्हणतात, अरे असा का विचार करतो की सायली काय रिॲक्ट करेल? उलट तिला ऐकून गर्वच होईल की तिचा होणारा नवरा स्वतःच्या आई वडिलांना तर जीव लावतोच, पण दुसऱ्यांच्या आई वडिलांना सुद्धा जीव लावतो. त्यांचं या जगात कोणीच नाही. तुझ्यासारखा मुलगा मिळायला खूप भाग्य लागतं अर्जुन. आणि मला खात्री आहे सायली तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या बरोबरच असेल. इकडे सायली ताई बरोबर तिच्या रूममध्ये जाते. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा सुरू असतात. सायली अचानक ताईला मिठी मारते. ताईला समजतच नाही तिला काय झाले. सायली ताईला म्हणते, ताई, तुमचे आणि जिजूंचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. तुमच्यामुळेच अर्जुन माझ्या आयुष्यात आला. ताई सायलीकडे आश्चर्याने बघत असते. सायली ताईचा हात हातात घेत म्हणते, हो ताई, मला प्राचीने सर्व काही सांगितले आहे आणि मला हेही माहिती आहे की अर्जुनच चिमणीपाखरं वृद्धाश्रमांचा ट्रस्टी आहे. ताई सायलीला म्हणते, अर्जुनला माहिती आहे का की तो ज्या मुलीला गणपतीच्या मंदिरात शोधायचा ती मुलगी तूच आहेस म्हणून? सायली म्हणते, नाही ताई, मीच प्राचीला सांगितले की तू अर्जुनला काहीच सांगू नकोस, मला त्याला सरप्राईज द्यायचे आहे. ताई म्हणते, सायली, खरंच तुझ्यासारखी मुलगी माझ्या भावाला शोधून पण सापडली नसती. देवानेच तुमच्या गाठी बांधून ठेवल्या होत्या. आम्ही तर फक्त मधला दुवा आहोत बस. सायली म्हणते, ताई, पण माझ्या घरच्यांनी माझ्या बाबतीत तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे. ताईला समजते सायलीला काय बोलायचे असते. ताई म्हणते, आम्हाला माहिती आहे सर्व काही. तुझ्या बाबांनी ते आम्हाला आधीच सांगितलेलं की तुझं पहिलं लग्न मोडलं आहे, हेच ना? सायली एकदम शॉक होत ताईकडे बघते. ताई म्हणते, अगं आई बाबा आहेत ते तुझे. तुझी काळजी त्यांना तुझ्यापेक्षा जास्त आहे. आणि आता तो विषय नको. आता आनंदाचे दिवस आलेत ना. पास्टच्या जखमांवर फुंकर घालायला बाप्पाने अर्जुनला पाठवले आहे. सो बी हॅपी. बरं मला सांग ना, तू काय सरप्राईज देणार आहे अर्जुनला? आता ताई सायलीला चिडवत म्हणते. सायली म्हणते, ताई, मी अर्जुनला जरा त्रास देणार आहे. म्हणजे की माझ्याकडे एक दुसरा नंबर आहे, त्यावरून मंदिरात ज्या मुलीला शोधायचा ती मुलगी म्हणून मी अर्जुनशी बोलेल. त्याला मुद्दामून असे सांगेल की माझे त्याच्यावर प्रेम आहे. मुद्दाम त्याच्या पाठीमागे हात धुवून लागेल. त्याला नको नकोसं करून सोडेल आणि एंगेजमेंटच्या दिवशी त्याला ती मुलगी मीच आहे असं सरप्राईज देईल. मग कसं वाटलं? ताई म्हणते, सायली, कसं काय सुचतं ना तुला? आपल्या अर्जुन आणि सायलीचा रोमॅन्स कसा वाटतो नक्की सांगा. आता बघूयात सायली अर्जुनला काय सरप्राईज देते ते. मग आता सुरू होईल लग्नाची तयारी. बघा मग पुढच्या भागात लग्नाची गडबड. तर भेटूया पुढील भागात. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.